नमस्कार मंडळी, मी पद्मा. तुम्हा सर्वांच्या नवीन एका चटपटीत व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, आज मी तुम्हाला थंबनेलला दाखवल्याप्रमाणे अगदी पोह्यामध्ये बेसन पीठ घालून चविष्ट अशी झटपट तयार होणारी रेसिपी. चला तर जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरिता 1 वाटी पोहे, 1 वाटी बेसन पीठ, 1 कांदा, बटाटा, लसूण, हिरव्या मिरच्या व कोथिंबीर घेतले. एका बाउलमध्ये घेतलेले पोहे घातले, त्यात पाणी घालून 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले. पोहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ते 10 मिनिटाकरिता बाजूला ठेवूया. आता मिक्सरच्या बाउलमध्ये हिरव्या मिरच्या व लसूण घातला, अद्रक घातला, त्याचप्रमाणे 1 चमचा जिरे घालून घेतले व त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली. आता पुढे कांदा छोट्या छोट्या साईजमध्ये कांदा कट करून घेतला. कांदा कट करून झाल्यानंतर बटाटा स्वच्छ धुवून घेतला व त्याचे सालं काढून घेतले. बटाट्याची सालं काढून झाल्यानंतर ते एका ताटामध्ये पाणी घेतले व पाण्यामध्ये त्याचा किस करून घेतला. हा बटाटा वापरताना तुम्ही उकडलेला किंवा कच्चासुद्धा वापरू शकता. मी कच्चा वापरत आहे. बटाट्याचा किस करून झाल्यानंतर तोही किस पाण्यामध्ये 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतला, म्हणजे त्याचे स्टार्च निघून जातात. बटाट्याचा किस स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतला व साईडला ठेवला. आता 10 मिनिटानंतर पोहे घेतले, त्यात कट केलेला कांदा घातला, स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा घातला, तयार केलेली मिरचीची पेस्ट घातली, 1 चमचा ओवा घेतला, हातावर चोळून तोही घातला, भरपूर सारी कट केलेली कोथिंबीर घातली. यात तुम्ही पालकसुद्धा वापरू शकता. नंतर चवीनुसार मीठ घातले, हळद, 1 चमचा लाल तिखट, थोडेसे हिंग घातलं, चिमूटभर हिंग घातला व चिमूटभर ओवा घालून घेतला. सर्व साहित्य चांगले एकजीव करून घेतले. अगदी पोहे कुस्करून घेतले. पोह्यांना पाणी जास्त लागते, त्यामुळे थोडे थोडे पाण्याचा वापर करून सर्व पोहे चांगले कुस्करून घेतले. सर्व साहित्य एकजीव करून झाल्यानंतर त्यात घेतलेले बेसन घातले, थोडे थोडे करत घालून घेतले. बेसन घालताना थोड्या प्रमाणात वापर करावा. एकदाच घालू नये, नाहीतर ते घट्ट होण्याची शक्यता असते. थोडे थोडे करून बेसन घातले व थोडे थोडे पाणी घालून अगदी दाखवते त्याप्रमाणे त्याची नॉर्मल अशी पेस्ट तयार करून घेतली. खूप पातळ किंवा खूप जाडसुद्धा नाही. अगदी थोडे थोडे करत सर्व बेसन त्यात घालून घेतले व थोडे पाणी घालून अगदी दाखवते त्याप्रमाणे त्याचे पेस्ट तयार करून घेतली. बघा, याच पद्धतीने सर्व साहित्य एकजीव करून झाल्यानंतर 5 मिनिटाकरिता बाजूला ठेवूया, म्हणजे सर्व साहित्य मुरले जाते. चवीला अतिशय सुंदर व टेस्टी अशी भजी या सीझनमध्येच, म्हणजे पावसाळ्यामध्ये नेहमी तीच भजी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने एकदा नक्की भजी ट्राय करा. चवीला खूप सुंदर व टेस्टी असे बनतात. नंतर गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर एक एक करून भजी सोडून घेतली. अगदी कुरकुरीत व क्रिस्पी अशी भजी बनतात. सर्व भजी सोडून घेतल्यानंतर ते 2 मिनिटाकरिता तसेच शिजू दिली. ही भजी मीडियम गॅसवर बनवावी, म्हणजे जास्त करपत नाही व जळतही नाही. सर्व भजी सोडून झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने मध्ये मध्ये अलटीपलटी करावी. बघा, या पद्धतीने भजी तळून झाल्यानंतर त्यात मी 2-3 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या, त्याही त्यात तळून घेतल्या. चवीला खूप सुंदर व टेस्टी अशी भजी तयार होतात. बघा, आपली भजी तयार. बघा किती क्रिस्पी व कुरकुरीत तयार झाले आहेत. एकदम कुरकुरीत असा आवाज येतो. ही भजी तुम्ही कोणत्याही चटणीसोबत किंवा जेवणासोबत खाऊ शकता. चवीला अतिशय सुंदर व टेस्टी अशी भजी बनतात. एकदा नक्की ट्राय करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत